आज आपण अगदी पहिल्या प्रयत्नातही बिघडणार नाही तशा अचूक पद्धतीने, अचूक प्रमाणात ओल्या नारळाच्या छान पातळ, सुबक आणि खुटखुटीत अशा वड्या बनवणार आहोत. तुमच्याही वड्या अशाच परफेक्ट होण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी संगीता तुम्हा सर्वांचं माझ्या मुतपाकखान्यामध्ये मनापासून स्वागत करते. वड्या बनवण्यासाठी 2 वाट्या फ्रेश खोवलेलं खोबरं घ्यायचं. खोवलेलं असलं तरी सुद्धा मिक्सरच्या भांड्यातून हे खोबरं आपल्याला फिरवून घ्यायचंय, म्हणजे वड्या अगदी सुबक कापता येतात. एका मोठ्या नारळापासून 2 वाट्या किंवा 2 कप खोवलेलं खोबरं निघतं आणि फक्त पांढरा शुभ्र भाग आपल्याला घ्यायचा आहे वड्यांसाठी. त्याने वड्या छान पांढऱ्या शुभ्र होतील. वड्या बनवताना शक्यतो जाड बुडाची स्टीलची किंवा नॉनस्टिकची कढई घ्यायची. आता या कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं. तूप आपल्याला फार गरम नाही करायचंय. तूप असं फक्त पातळ झालं की त्यावरती मिक्सर मधून फिरवून घेतलेला खोबऱ्याचा किस घालायचंय. खोबरं हे तुपावरती खूप परतायचं नाही, फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता ज्या वाटीने आपण खोबऱ्याचा किस मोजून घेतलाय त्याच वाटीने अशी वरपर्यंत शीग लावून आपल्याला साखर यामध्ये घालायची आहे. पाव वाटी दूधही यामध्ये घालून घ्यायचं आणि मध्यम आचेवरती हे मिश्रण सतत हलवत राहायचं. 5 मिनिटातच ही साखर विरघळायला सुरुवात होते आणि हे मिश्रण बघा असं पूर्ण पातळ होऊन जातं. हे मिश्रण आपण मध्यम आचेवरच परततोय आणि मिश्रण मध्ये मध्ये सतत हलवत राहायचं, नाहीतर भांड्याच्या तळाला जर चिपकलं तर वड्यांचा रंग आणि चव दोन्हीही खराब होऊ शकतं. मी तुम्हाला सांगते आहे तशाच या वड्या बनवा. अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही या वड्या करत असलात तरीही बिघडणार नाही. अगदी बिनधास्त राहून तुम्ही या वड्या बनवू शकता. हे मिश्रण आता शिजायला सुरुवात झाली आहे आणि साधारण 15 मिनिटांच्या नंतर हे मिश्रण हळूहळू आळायला सुरुवात होते. तुम्ही बघू शकता हे मिश्रण आता बऱ्यापैकी आळलंय. आता यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर घालायची. मिल्क पावडर ऑप्शनल आहे, पण त्याने वड्यांची चव एकदम भारी येते. तुम्ही त्याऐवजी हवं असेल तर घरातल्या दुधाची घट्ट साय सुद्धा घालू शकता. उलथण्याने किंवा स्पॅच्युलाने ही पावडर चांगली दाबून दाबून मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची, म्हणजे तिच्या गाठी होत नाही आणि मिश्रण छान एकसंध होतं. घातलेली मिल्क पावडर किंवा साय मिक्स करून झाली की त्यानंतर त्यामध्ये अर्धा टीस्पून वेलची पावडर घालून घ्यायची. हे मिश्रण आता जरी तुम्हाला घट्ट दिसत असलं तरी सुद्धा वड्यांसाठी अगदी परफेक्ट घट्ट झालेलं नाही आहे. अजून थोडा वेळ आपल्याला हे मिश्रण परतून घ्यायचंय. वड्यांचं मिश्रण पूर्ण आटून तयार होईपर्यंत 25 ते 30 मिनिटं लागतात आणि इतक्या वेळामध्येच हे मिश्रण अगदी परफेक्ट तयार होतं. सतत मंद गॅसवरती हलवत राहिल्याने या मिश्रणाचा रंग बघा छान पांढरा शुभ्र राहिलाय. आता एका ताटलीमध्ये यातलं थोडंसं मिश्रण घेऊन ते तपासून बघूयात. तर अगदी बघा एक छोटासा गोळा मी एका ताटलीमध्ये काढून घेते आणि थोडं गार झालं की याला हाताने शेप देऊन बघायचा. या छोट्याशा लाडूचा शेप अगदी इंटॅक्ट राहतोय, म्हणजे आपलं मिश्रण बनून तयार झालंय. गॅसची फ्लेम बंद करून टाकायची आणि ट्रेमध्ये हे मिश्रण सेट करायला ओतून घ्यायचं. ताटामध्ये हे मिश्रण सेट करायला घालायचं असेल तर ताटालाही आधी तूप लावून घ्यायचं. गरम असतानाच हव्या त्या जाडीचे हे मिश्रण एकसारखं थापून घ्यायचं. तुम्ही ताटामध्येही बटर पेपर घालू शकता आणि जर बटर पेपर घातलेला नसेल आणि हे मिश्रण जर ताटाला चिपकून राहिलं तर फक्त एक काम करायचं. गॅसवर आधी तवा गरम करायला ठेवायचा आणि तवा गरम झाला की त्यावरती काही मिनिटांसाठी वड्या सेट केलेलं ताट ठेवून द्यायचं, म्हणजे वड्या पटकन सुट्या होऊन जातात. वड्यांचं मिश्रण छान सेट करून झालंय. आता 10 ते 15 मिनिटांसाठी हे सेट केलेलं मिश्रण असंच ठेवून द्यायचं. 10 मिनिटांनीच मी हे मिश्रण चेक करते आहे. मिश्रण घट्ट झालंय पण अजूनही गरमच आहे. हे मिश्रण असं असतानाच आपल्याला याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. त्याकरता हा बटर पेपर मी ट्रे मधून काढून घेते. अजिबात न तुटता न कुस्करता हा चौकोनी ब्लॉक आपल्याला मिळालाय. हा ब्लॉक हाताला अजून बराच गरम लागतोय, पण गरम असतानाच आपल्याला याच्या वड्या कापून घ्यायच्या. थंड झाल्यावर हा ब्लॉक खूप घट्ट होऊन जातो आणि मग वड्या कापायला त्रास होतो.
किंवा वड्या कापताना त्यांचा चुरा पडतो. छान धारदार सुरीने बरोबर मध्यभागून मी एक कट मारून घेते आणि प्रत्येक अर्ध्या भागाला पुन्हा मधून एक कट देऊन अजून एक भाग करून घ्यायचा. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या जशाही तुम्हाला वड्या कापायच्या त्या प्रमाणामध्ये वड्या कापून घेऊ शकता. अगदी तशाच उभ्या बाजूने सुद्धा या वड्या कापून घ्यायच्या. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शंकरपाळ्यांच्या आकारात सुद्धा या वड्या कापू शकता. वड्यांना कट मारून झालं की सुरीच्या टोकांनी सगळ्या वड्या सुट्या करून घ्यायच्या. छान पातळ सुरेख आणि सुबक अशा या वड्या कापून तयार झाल्या. सगळ्या वड्या आता मी प्लेटमध्ये काढून घेते. अगदी अप्रतिम डोळे भरून बघत राहाव्यात अशा वड्या बनून तयार झाल्यात. वड्या छान खुटखुटीत पण झाल्यात. तुम्ही सुद्धा या वड्या नक्की बनवा. अगदी पहिल्या प्रयत्नात सुद्धा तुमच्या वड्या फसणार नाही. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आपला चॅनल मुत्ताकखाना बाय संगीताला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुद्धा दाबून घ्या आणि ऑल बटन सिलेक्ट करा. म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित येत जातील. एक वडी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. किती छान पातळ अशा वड्या बनून तयार झाल्यात बघा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत तुम्ही वड्या बनवा आणि तुमचे फीडबॅक मला कळवायला विसरू नका. धन्यवाद.